मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। संपूर्ण राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता सुरू झालेल्या आहेत आणि या संदर्भात स्वाभिमानी विकास आघाडीच्या वतीने एक नवीन अशी मागणी करण्यात येत आहे आणि ती नेमकी मागणी काय आहे हे आपण त्या स्वाभिमानी विकास संघटनेचे जे प्रमुख संस्थापक प्रशांत सदामते आहेत त्यांच्याबरोबर आपण जाणून घेऊया। मला सांगा काय तुमची मागणी आहे आणि निवडणूक आयोगाने जो कार्यक्रम जाहीर केलेला आहे निवडणुकीचा जिल्हा परिषद पंचायत समिती त्या संदर्भात तुमची भूमिका काय? नमस्कार, मी प्रशांत सदामते, स्वाभिमानी स्वराज्य सेना संघटना प्रमुख। महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर राज्य निवडणूक आयोगाने केलेला आहे आणि प्रत्यक्ष 16 जानेवारीपासून म्हणजे कालपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे आणि याचं प्रत्यक्ष मतदान हे 5 फेब्रुवारीला होणार आहे। परंतु अडचण अशी आहे की सांगली, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र असेल, महाराष्ट्रातून असेल आणि इतर राज्यातून असेल, लगतच्या कर्नाटक राज्यातील चिंचली येथील मायक्य देवीची यात्रा देखील 5 फेब्रुवारीला भरते आणि लाखो भाविक हे त्या ठिकाणी बहुजन समाजाची कुलस्वामिनी असणारी ही मायक्य देवीची यात्रा त्या ठिकाणी होते। धार्मिक श्रद्धेचं स्थान असणारी ती यात्रा आहे, त्यामुळं लाखो भाविक हे त्या दिवशी त्या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळं इथं मतदानावरती त्याचा परिणाम होणार आहे। लाखो मतदार हे मतदानापासून वंचित राहणार आहेत। त्यामुळं राज्य निवडणूक आयोगानं याची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे आणि एकतरी कर्नाटकमध्ये जी काही यात्रा भरते त्या ठिकाणी ह्या मतदारांची त्या ठिकाणी बूथ लावून तिथं त्यांची मतदानाची सोय करावी, अन्यथा मतदानाची जी तारीख आहे 5 फेब्रुवारी ही पुढं ढकलण्यात यावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि तसा मी मेल राज्य निवडणूक आयोगाला देखील केलेला आहे। अन्यथा आम्हाला येणाऱ्या काळामध्ये हायकोर्टात जाऊन त्या ठिकाणी आम्हाला याचिका दाखल करावी लागेल। आता पाहिलं नुकत्याच नगरपालिकेच्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या, मतदानाचा टक्का कुठे तर घटत चाललेला आहे आणि त्यात जर या 5 तारखेला जर मायका चिंचणीची यात्रा असेल तर या पश्चिम महाराष्ट्रातले असेल, कर्नाटक असेल आणि इतर राज्यातले सुद्धा लोक की या सांगली जिल्ह्यातले जे या जिल्हा परिषदच्या मतदारसंघात असतील, पंचायत समितीच्या मतदारसंघात आहेत, कामानिमित्त अनेक राज्यातसुद्धा बाहेर आहेत। मग हे सगळे जर त्या मतदानाला दिवशी जर देवीच्या यात्रेला गेले तर या मतदानावर परिणाम होईल का? 100% परिणाम होणार आहे। एकतरी राज्य निवडणूक आयोगाच्या चुकीच्या धोरणामुळे आता त्यांना माहीत नसेल कदाचित 5 तारखेला या ठिकाणी मायक्य देवीची यात्रा होते ती, त्यामुळं जर मतदानाचा टक्का वाढवायचा असेल तर राज्य निवडणूक आयोगाने याची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे आणि जी 5 फेब्रुवारी आहे तारीख त्याच्याऐवजी पुढची तारीख त्या ठिकाणी त्यांनी घेतली पाहिजे। कारण का मतदान करणं हा मूलभूत अधिकार आहे। या ठिकाणी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे। अगोदरच मताचा जो टक्का आहे तो कुठंतरी घसरताना आपल्याला दिसतोय ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये। त्यामुळे जर आपल्याला मताचा टक्का वाढवायचा असेल तर राज्य निवडणूक आयोगानं 100% याची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे आणि त्याची तारीख पुढं मतदानाची जी आहे ती वाढवून दिली गेली पाहिजे। या आता जेव्हा होणाऱ्या निवडणुका सुरू झालेल्या निवडणुका याच्यात तुम्ही इच्छुक उमेदवार आहात का आणि कशातून तुम्ही उभारणार आहात? हे बघा, मी सावळत जिल्हा परिषद गटातून मी त्या ठिकाणी इच्छुक आहे आणि सावळत जिल्हा परिषद गटामध्ये गेली 4 महिन्यापासून मी त्या ठिकाणी रोज जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे आणि माझ्या सावळत गटामध्ये 11 गावं येत आहेत आणि या 11 गावामधूनच जवळजवळ 4 ते 5 हजार भाविक मतदार हे 5 तारखेच्या मायक्य देवीच्या यात्रेनिमित्त ते जाणार आहेत। 31 तारखेपासूनच भाविक हे या भागातून यात्रेसाठी जायला निघतात। बैलगाडी, घोडागाडी, काही खाजगी वाहने, शासनाच्या ST बसेसद्वारे 5 ते 6 दिवस त्या ठिकाणी मुक्काम राहण्याच्या हेतूनच त्या ठिकाणी जात असतात। त्यामुळं प्रचारावर सुद्धा याचा मोठा परिणाम होणार आहे, मतदानसुद्धा घटणार आहे। त्यामुळं राज्य निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे। हे तुमच्यासारखे जिल्ह्यातल्या अनेक उमेदवारांची अवस्था अशीच आहे का? 100%, कारण का मायक्य देवीच्या यात्रेसाठी जाणारा जो भाविक आहे हा लाखोच्या संख्येनं आहे। त्यामुळं माझ्या सावळत जिल्हा परिषद गटात जी आत्ता जी वस्तुस्थिती आहे तीच वस्तुस्थिती सगळ्याच जिल्हा परिषद गटात आणि पंचायत समिती गणात आहे। नक्कीच आपण पाहू शकता हे स्वतः इच्छुक उमेदवार आहेत प्रशांत सदामते आणि यांच्यासारखे सांगली जिल्ह्यात अनेक इच्छुक उमेदवारांची अवस्था अशीच आहे। त्यामुळे निवडणूक आयोगानं त्वरित यावर गांभीर्याने विचार करावा आणि येणाऱ्या निवडणुकीच्या तारखा 5 तारीख आहे, त्या 5 तारखे आणि 7 तारखेला
मतमोजणी हे पुढं घ्यावं आणि आम्हाला न्याय द्यावा अशी त्यांची मागणी आहे. अन्यथा आम्ही हायकोर्टात याचिका दाखल करू आणि आम्हाला त्या कोर्टाच्या न्यायालयात आम्ही दाद मागू. त्याचबरोबर या संदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला मेलसुद्धा केलेला आहे. आता राज्य निवडणूक आयोग काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण संपूर्ण राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात मायका चिंचणी ही देवी संपूर्ण जगाला माहिती आहे, देशाला माहिती आहे आणि ही यात्रा अतिशय मोठी प्रमाणात या ठिकाणी कर्नाटकमध्ये भरत असते आणि लाखोच्या संख्येनं भाविक या यात्रेला जात असतात आणि त्यामुळं कदाचित 5 तारखेला होणाऱ्या मतदानावर याचा फार मोठा परिणाम होऊ शकतो. मुळातच आता नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत, महापालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत. मतदानाचा टक्का कुठं तर घसरायला लागला आहे आणि हे जर सगळे मतदार यात्रेला गेले तर उमेदवारांना न्याय कुणाला मागायचा असा प्रश्न पडलेला आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.